कसं आहे पब्लिक, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ. किचन रूममध्ये आलो तर आईसाहेबांच्या साड्या पडल्या होत्या. म्हणलं आईसाहेब घर सोडून चालल्यात. आता मी ह्या साड्या घेऊन चाललो होतो. ते साड्या टप देतात त्या बाबा. इथं त्या बाबांनी ना साड्या चेक करायला घेतल्या, म्हणजे फाटलेल्या साड्या असल्या ना घेत नाही ती. आईसाहेबांनी एक टप आणि एक बादली घेतली आणि चाळीतली लोक म्हणायला लागली कितीला घेतलं. आईसाहेब म्हणले साड्यांच्या घेत. कसं आहे पब्लिक, आंघोळ करून तयार झालं होतं. आजचा लुक कसा आहे, तोंड जरा पांढरच पडलं. ठराविक वस्तू संपल्या होत्या, दुकानातून जाऊन घेऊन आलो. पब्लिक झोपलेल्या कपड्यांच्या गड्या घालून घेतल्या, कारण का उशिरा उठलं होतं. ही जिम्मेदारी आपल्या वे. चहा बिस्किटाचा नाश्ता केला. कसं आहे पब्लिक, मी निघालो होतो भावाचा डबा द्यायला. आईसाहेबांनी गेटावर डबा दिला आणि माझ्यावर आईसाहेब यासाठी आला होता. माझ्या पाठीमागे एक बारका पाहुणा आहे, त्याला आणलं होतं फिरायला. आईसाहेब म्हणल्या पडन बिडन म्हणून मी तुझ्यावर येते. साहेबांचा यागळाच ताट दिसतोय. सकाळी ना साड्यांच्या टप घेतला, आता केसांच्या डबा घेतला. आई म्हणली माझ्या साड्या खराब झालत्या आणि केस बी साठली होती, तू ग बस. मग मी निघालो होतो मित्रांनो बँकेत जरा माझं काम होतं. गाडीला सावलीत लावली, कारण का गाडी उन्हात असली तर डायरेक्ट गाडीतलं पेट्रोल साहेब म्हणले आधार कार्ड लागणार आहे. आधार कार्डची झेरॉक्स नव्हती, मग झेरॉक्स काढायला दुकानात आलतो. आधार कार्डची कॅशियर काका म्हणले मला आजच्याला मॅनेजर काय येणार नाही. आता म्हणलो एवढ्या वेळ थांबून काय फायदा झाला नाही. आरा गाडी डायरेक्ट घराच्या दिशेने वळवली. कसं आहे पब्लिक, गणपतीमुळे आता घरातली आवरावरी चालत होती. पप्पा जाडून घे. कसं आहे पब्लिक, या जेवायला. मग तोंडाव माझ्या लय वळवळ होत होतं, मग कोरपण लावून जरा निवांत बसलो होतो. आजच्याला अंगारकी चतुर्थी असल्यामुळे आईसाहेबांनी इकडं मोदक बनवायला घेतलं. कसं आहे पब्लिक, मग मी चहा प्यायला घेतला होता. जसं दारुड्याला दारून मला चहा. इकडं आईसाहेब मग लाटाय सुरुवात झाली होती. आईसाहेब म्हणल्या मी लाटून देते आणि तू मोदक बनव. म्हणलं इशय आहे का, नक्की बनवणार. आईसाहेबांनी शिगडीवरती खीर ठेवली होती आणि ती उतू जायला होती. आईसाहेबांनी उन्हातले टाकले, खीर डायरेक्ट गप्पच बसली. लावलेल्या मोदकाला आहे ना हा साच्यात टाकून आहे ना आकार द्यायचा होता. कसा आहे मोदक, मग छान दिसतोय का नाही. 21 मोदक झालं होतं. मग आईसाहेबांनी लगेच शुभ कार्याला विलंब कशाला म्हणून तेलाच सोडलं. कसं आहे, इथं एक मोदक आपल्याला टेस्टला दिला होता, एक एक्स्ट्रा झालता, तो बी आपल्या वाट्याला होता. बारक्याची बहीण आली होती, म्हणली डीजे लावायचा. म्हणलं डीजे नॉट अलाउड. तर सगळं झालं होतं, फक्त दुर्वा राहिल्या होत्या. अंधारच्या वाजल्या होत्या 7, तरी मी अंधारात जाऊन दुर्वा आणल्या. इकडं आईसाहेबांनी गणपतीची आरती चालू केली, पण हिचा जीव गेल्यावानीच घंटी वाजवायची. मग एक निवत देवाला दावला आणि एक निवत हिला दिला. म्हणलं चलो भागो आता. इकडं आईसाहेबांनी ना लगेच तुळशीची बी आरती केली आणि चंद्राला नमस्कार केला. आणि मग इकडं आईसाहेबांनी जेवायला ताटं वाढली. कसं आहे पब्लिक, या जेवायला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.